मात्र कुठेही निर्वासित किंवा स्थलांतरित ह्या संदर्भामधला स्पेसिफिक कायदा नाही. म्हणजे पासपोर्ट कायदा आहे, विदेशी व्यक्ती कायदा आहे, फॉरेनर्स ऍक्ट आहे. इल्लीगली जर आल्या तर त्यांचं काय करायचं हे फॉरेनर्स ऍक्ट मध्ये म्हटलेलं आहे. पण निर्वासितांच्या समस्यांवर स्पेसिफिक असा कुठे कायदा नाही. त्यामुळे निर्वासिताची व्याख्या नाही, शरणार्थीची व्याख्या नाही. मग मग भारताने हे कसं डील केलं? आंतरराष्ट्रीय स्तरावर 1951 सालच्या कॉन्फरन्समध्ये 67च्या प्रोटोकॉलमध्ये हे तत्व सगळ्या देशांनी ऍक्सेप्ट केलं की ज्यांचा धार्मिक आधारावर छळ झालेला आहे त्यांची रवानगी करू नये, त्यांना डिपोर्ट करू नये. मग त्यांना काय करावं तर हा देशाचा प्रश्न आहे. मुस्लिम आणि नॉन मुस्लिम हे जे वर्गीकरण इथे ह्या कायद्याने केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की ह्या 3 देशांमधून आलेल्या मुस्लिम व्यक्ती ह्या धार्मिक आधारावर छळ झालं म्हणून आलेल्या नाहीयेत. कारण की ज्या राष्ट्रांचा धर्मच मुस्लिम आहे त्यांचा तिथे छळ होण्याचं काही कारणच नाहीये. तर ते घुसखोर आहेत. ते आपल्या देशाला तितकेच घातक आहेत. देशाच्या सिक्युरिटीला घातक आहेत. आता ही घातकता कशी आहे ह्याचा एक खूप मोठा इतिहास आहे आणि आपल्याला somehow तो शिकवला जात नाही. सर्वप्रथम मी आयोजकांना संगम टॉक्सला खूप खूप धन्यवाद देते की हा एक महत्वाचा विषय ते हाताळत आहेत आणि अर्थातच मला ह्या मंचावर संधी दिलीत त्याच्याही बद्दल खूप खूप धन्यवाद. लगेचच विषयाला सुरुवात करूयात. मी थोडं कायदा आणि एक खूप मोठा विस्तृत पटल आहे त्याच्यामुळे स्क्रीन शेअर करते आणि प्रेझेंटेशन थ्रू दाखवते. कायद्याची भाषा थोडी जड जाते, ती समोर असेल तर जरा कळणं थोडं आणखीन सोपं जातं. सुरुवात करूयात. नागरिकत्व सुधारणा कायदा समज आणि गैरसमज असं म्हटलं आहे. कारण एक कायदा आला हा 2019 डिसेंबर मध्ये, म्हणजे जवळपास 2 वर्ष झालेली आहेत. आणि आता ह्याच्यावर का बोलायचं किंवा का ह्याचा अभ्यास करायचा, का समजून घ्यायचं काही. तर आपल्याला माहिती डिसेंबर 2019 मध्ये आला आणि त्याच्यानंतर सगळीकडे खूप अनागोंदी निर्माण झाली किंवा खूप जास्ती आंदोलनांना सुरुवात झाली. जवळपास प्रत्येक राज्यामध्ये ह्या संदर्भामध्ये आंदोलनं झाली, हिंसा झाली आणि नंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कुठेतरी लॉकडाऊन लागलं आणि केवळ त्याच्याचमुळे ही आंदोलनं काही काळ स्थगित झाली. तर स्थगित झाली हा विषय मी म्हणजे हा स्पेसिफिक शब्द मी मुद्दाम वापरतेय कारण की लॉकडाऊनमुळे ही कुठेतरी थांबली आणि आजही अजून ह्या कायद्याच्या अंमलबजावणीला म्हणजे नागरिकत्व द्यायला सुरुवात झालेली नाहीये. आणि जेव्हा ह्याची सुरुवात होईल किंवा एनआरसी, एनपीआर चे विषय जेव्हा पुढे येतील तेव्हा अशाच स्वरूपामध्ये पुन्हा आंदोलनं किंवा पुन्हा काही गदारोळ होण्याची शक्यता चिकार आहे. आणि या आंदोलनामध्ये तसं तर विशेष काही घडत नाही, पण समाजामध्ये परिणाम कुठल्या घटकांवर होतो तर विद्यार्थी आणि सर्वसामान्य जे लोक असतात त्यांच्यावर ह्या आंदोलनांचा किंवा ह्या विरोधाचा परिणाम होत असतो. कारण ह्या सगळ्या संदर्भामध्ये युजली याचिका दाखल होतात आणि त्याच्यामध्ये कुठल्याही कायद्याची संविधानिकता बघितली जाते आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा पूर्ण भारतभरामध्ये मान्य असतो किंवा तो ऍक्सेप्ट केला जातो. पण तरी सुद्धा साधारण मतदारांवर किंवा विद्यार्थ्यांवर आणि सर्वसामान्यांवर ह्याचा खूप परिणाम होत असतो आणि वातावरण कलुषित होत असतं. त्याच्यामुळे केव्हाही आपल्याला कायद्यांचा अभ्यास आणि एवढा मोठा गदारोळ ज्याच्यामुळे झालेला आहे तो अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. ह्या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट होती हा कायदा आता आपल्याला आयोजकांनी जसं सांगितलं की हा बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ह्या 3 देशांमधनं आलेल्या गैर-मुस्लिम व्यक्तींना, निर्वासितांना किंवा स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची दुरुस्ती करतो. 1955 चा जो सिटिझनशिप ऍक्ट आहे त्याच्यामध्ये हा कायदा दुरुस्त करतो. हे ह्या 3 देशातलेच नागरिक का किंवा गैर-मुस्लिम का? अर्थातच कायद्यामध्ये कुठेही गैर-मुस्लिम हा शब्द वापरलेला नाहीये. तर कायद्यामध्ये हिंदू, ख्रिश्चन, पारशी, जैन, बौद्ध आणि असे शीख हे ह्या 6 धर्मीय जे इथे भारतामध्ये आलेले आहेत, शरणार्थी म्हणून आलेले आहेत. आता शरणार्थी हा सुद्धा शब्द त्याच्यामध्ये नाहीये.
पण ते निर्वासित म्हणून, स्थलांतरित म्हणून इथे आलेले आहेत, त्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद किंवा दुरुस्ती हा कायदा करतो. आणि फक्त हे 3 देश आहेत. तर ह्या 3 देशांच्या संदर्भामध्ये हा कायदा का केलेला आहे आणि गैर-मुस्लिम ह्याच्यामध्ये काय आहे? तर ह्याला एक खूप मोठा इतिहास आहे. तर ह्याच्या किती खोलात जायचं किंवा ह्या इतिहासाच्या किती खोलात जायचं, किती वर्ष मागे जायचं, 1000 वर्ष मागे जायचं की 1500 वर्ष मागे जायचं, हा एक प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक वेगवेगळा विषय असतो, की ह्याच्या इतिहासात किती जायचं किंवा आपल्या लिहिण्यात, आपल्या बोलण्यात, आपण कन्व्हिन्स होण्यामध्ये ह्याच्या किती खोलात शिरायचं, हा एक वेगळा मुद्दा आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं, की एक छोटी गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे, की हे निर्वासित आहेत, ज्या निर्वासितांना आपण नागरिकत्व देत आहोत. ते निर्वासित कुठल्यातरी XYZ देशामधून आलेले नाहीयेत. तर हे 3 देश भारताशी खूप वेगळ्या पद्धतीने कनेक्ट होते. सगळ्यात महत्त्व एक ग्रेटर भारताचा हा एक भाग होता. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश आणि ह्यांच्याशी आपला इतिहास खूप प्राचीन दृष्ट्या कनेक्ट नाहीये. तर मागच्या काही 100-200 वर्षातलीच ही गोष्ट आहे आणि हा एक अखंड भारताचा भाग होता. म्हणून हे 3 देश आपल्यासाठी खूप वेगळे ठरतात आणि त्याच्यामुळे त्याच्या इतिहासातही जाणं खूप गरजेचं असतं. तर मी या संदर्भात म्हणजे हा जेव्हा कायदा आला तेव्हा सुरुवातीला असं वाटलं, की लोकांना कळत नाहीये किंवा मीडियामध्ये खूप क्लॅरिटी नसते बऱ्याचदा आणि त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन्स होतात. मीडियामध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया येत असतात आणि त्याच्यामुळे हा गोंधळ आहे सर्वसामान्यांच्या मनात. असं समहाऊ मला आधी वाटलं होतं म्हणून मी एक छोटी नोट केली होती आणि त्याच्यानंतर असं कळायला लागलं, की असं नाहीये. म्हणजे हे केवळ कळत नाहीये किंवा कायद्यामध्ये क्लॅरिटी नाहीये, असं नाहीये. प्रश्न एक एवढाच होता, की भारतातल्या आता इथे आहेत त्या सद्य स्थितीतल्या नागरिकांच्या नागरिकत्वावर कुठलाही परिणाम या कायद्याने होणार नव्हता. हिंदूंच्या विषयी तर होणारच नव्हता, पण मुसलमानांच्या विरुद्धही होणार नव्हता. कुठल्याही मुस्लिम नागरिकाचं नागरिकत्व ह्या कायद्याने हिरावून घेतलं जाणार नव्हतं. तरी सुद्धा ही आंदोलनं राजकीय पद्धतीने, राजकीय बाबींमुळे खूप पुढे केली गेली. त्याला एक खूप मोठा बॅकग्राऊंड आहे, त्याला एक खूप मोठी पार्श्वभूमी आहे. त्याच्या खोलात आता जाऊयात नको, पण ही राजकीय आंदोलनच होती आणि हा राजकीय गदारोळच होता आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य आणि विद्यार्थ्यांना कन्व्हिन्स करणं अत्यंत गरजेचं होतं. ह्या 3 देशांच्या आणि आपल्यापासून ह्या 3 देशांचं विभाजन कसं झालं आणि हा निर्वासितांची ही समस्या कशी काय निर्माण झाली, ह्याच्या थोडंसं खोलात शिरण्याच्या अगोदर आपण हा पहिल्यांदी कायदा काय आहे बघूयात. तर नागरिकत्व कशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये दिलं जातं. अ, 1950 साली आपण संविधान अंगीकृत करून घेतलं आणि संविधानामध्ये भारतीय नागरिकत्व कोणाला म्हणावं किंवा नागरिकत्व कशा पद्धतीने दिलं जावं या संदर्भामध्ये काही तरतुदी होत्या. आणि 1950च्या ह्या संविधानामध्ये केलेल्या तरतुदी प्रमाणे संसदेला पूर्ण हक्क दिला गेला, की त्यांनी नागरिकत्व विषयावर कायदा करावा किंवा खूप सखोल काही तरतुदी कराव्यात. आणि त्याप्रमाणे नागरिकत्व कायदा 1955 साली अस्तित्वात आला, पारित झाला. नागरिकत्व कायदा 1955 चा जो आहे त्यांनी 5 प्रकारे नागरिकत्व भारतीय नागरिकांना दिलं. एक जन्माने दिलं, की भारतामध्ये जे जन्मलेले आहेत, अखंड भारतामध्ये जे जन्मलेले आहेत, ते भारताचे नागरिक असतील असं म्हटलं. त्याच्यानंतर वंशाने म्हणजे एखाद्या व्यक्तीचे पालक आई किंवा म्हणजे इनिशियली असं म्हटलं गेलं, की वडील जर भारतीय नागरिक असतील, तर त्यांचा मुलगा सुद्धा भारतीय नागरिक असेल म्हणजे नागरिकत्व दिलं गेलं. कालांतराने दुरुस्ती झाली. दोन्ही आई किंवा वडील यांच्यापैकी कोणीतरी एक भारतीय नागरिक असेल तरी सुद्धा चालेल. याचा अर्थ आई भारतीय नागरिक असेल, तर त्या व्यक्तीला वंशाने नागरिकत्व मिळायला लागलं. कालांतराने असं झालं, की दोघांपैकी एक कोणीतरी भारतीय नागरिक असावं, आई किंवा वडिलांपैकी आणि दुसरी जी व्यक्ती असेल ती अवैध स्थलांतरित नसावी. म्हणजे तिने घुसखोरी केलेली नसावी. ती वैधरित्या भारतामध्ये राहत असावी. वैधरित्या भारतामध्ये लीगली आलेली असावी.
तिसरा जो प्रकार नागरिकत्व कायद्याने मान्य केला तो म्हणजे नोंदणीद्वारे नागरिकत्व. आता ह्या थोड्या किचकट तरतुदी आहेत किंवा आपण का बघायच्या असा एक विषय येतो, तरी सुद्धा दुरुस्ती ही ह्यातलीच असल्यामुळे थोडंसं आपण समजून घेतलं तर अधिक सोपा जाईल हा विषय समजायला. तर नोंदणीद्वारे म्हणजे एखादी मूळ भारतीय व्यक्ती आहे, म्हणजे वंशाने ती भारतीय आहे. मात्र अनेक वर्ष कदाचित बाहेर राहिलेली आहे, पण मागची सलग 7 वर्ष जर ती भारतामध्ये राहिलेली आहे, तर तिला नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळू शकेल किंवा भारतीय नागरिकांच्या चे स्पाउसेस जे आहेत किंवा त्यांची मुलं, त्यांना ह्या नोंदणीद्वारे नागरिकत्वाद्वारे नागरिकत्व घेता येईल, भारताची सिटिझनशिप घेता येईल, असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर नॅचरलायझेशन हा एक खूप महत्वाचा भाग होता, की नागरिकीकरण. ह्याच्यामध्ये काही एक टाइम पिरियड ठरवला होता, की मागच्या 14 वर्षातल्या पैकी मागचं एक वर्षभर सलग तुम्ही भारतात राहिलेलं असायला पाहिजे आणि त्याच्या अगोदरच्या 13 वर्षांपैकी 11 वर्षाचा कालावधी तुम्ही भारतामध्ये राहिलेलं असायला पाहिजे आणि तुम्ही वैधरित्या बाहेरून आलेलं असायला पाहिजे. म्हणजे पासपोर्ट घेऊन आलेलं असायला पाहिजे किंवा भारतीय सेवेमध्ये कुठल्यातरी शासकीय सेवेमध्ये तुम्ही आहात आणि इथे 11 वर्ष राहत आहात. सलग नाही. त्यातल्या 13 वर्षापैकी 11 वर्ष तुम्ही इथे राहत आहात आणि ऍप्लिकेशन करण्याच्या अगोदर 1 वर्ष सलग मात्र तुम्ही राहत आहात. तर तुम्हाला नॅचरलायझेशन म्हणजे तुम्ही इथे तुमचं इथे 11 वर्ष राहिल्यामुळे नागरिकीकरण झालेलं आहे आणि तुम्ही भारतीय सिटिझनशिपला एन्टायटल आहात. तर ह्या नॅचरलायझेशन एक भाग आहे, जो आपल्याला आता आपला कायदा समजून घेण्यासाठी महत्वाचा ठरेल. आणि एक 5वा भाग होता, की भूभाग संपादन. म्हणजे भारताने कुठे कुठला भूभाग भारताच्या बाहेरचा जर संपादन केला, तर तिथले नागरिक हे भारताचे नागरिक होतील. तर हा नागरिकीकरणाचा जो भाग होता नॅचरलायझेशन अंडर जी सिटिझनशिप दिली जाते रादर, त्याच्यामध्ये ही दुरुस्ती केली गेलेली आहे, की त्याच्यामध्ये 11 वर्ष तुम्ही वैधरित्या इथे राहणं हे मॅन्डेटरी होतं आणि दुरुस्ती अशी केली गेली या कायद्याने डिसेंबर 2019 मध्ये, की 31 डिसेंबर 2014 पर्यंत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान मधून आलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीय व्यक्ती अवैध मानली जाणार नाही. एवढाच खरं तर कायद्याचा महत्वाचा भाग होता. दुसरा एक भाग होता, की 11 वर्ष जे आपण म्हटलं, की नागरिककरणासाठी किंवा नॅचरलायझेशनसाठी 11 वर्ष इथे राहणं गरजेचं होतं. ते ह्या व्यक्तींसाठी त्याची मुदत 5 वर्ष केली गेली. तर हे 6 म्हणजे कुठेही ह्या कायद्यामध्ये गैरमुस्लिम म्हटलेलं नाहीये. ह्या कायद्यामध्ये कुठेही रिलिजियस पर्सिक्युशन असा शब्द वापरलेला नाहीये, की धार्मिक आधारावर छळ झालेला आहे असा शब्द वापरलेला नाहीये. फक्त ह्या व्यक्ती अवैधरित्या त्यांना आलेले आहेत असं मानलं जाणार नाही एवढंच म्हटलं गेलं आणि त्यांच्यासाठीची मुदत 5 वर्ष करण्यात गेली. मग हे सगळं कुठे म्हटलं, मग इश्यू कुठे आला सगळ्यात? तर त्याचं स्टेटमेंट ऑफ कुठलाही कायदा असेल तर त्याचं त्यांना स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट द्यावं लागतं. कशासाठी हा कायदा पारित केलेला आहे, हे म्हणावं लागतं. तर तिथे ह्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट मध्ये काही गोष्टी लिहिल्या होत्या, की हे जे 3 देश आहेत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान, तिथून गैरमुस्लिमांचं सातत्याने 1950 पासून 1947 पासून रादर स्थलांतरण होत आहे. हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी ह्या सगळ्यांचं, ख्रिश्चनांचं सुद्धा यांचं स्थलांतरण होत आहे आणि ती एक वेगळी समस्या आहे आणि त्या समस्येवर विचार करण्यासाठी किंवा त्याचं कुठेतरी ते करेक्ट करण्यासाठी म्हणून हा नागरिकत्व कायदा आम्ही प्रपोज करत आहोत किंवा पारित करत आहोत. आता इथे सुद्धा स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा गैरमुस्लिम असं म्हटलं गेलं नव्हतं, पण तिथे काय म्हटलं होतं, की ह्या 3 देशांचे असे स्वतःचे असे ठराविक धर्म आहेत. ठराविक म्हणजे एकच धर्म आहे त्यांचा आणि तिथे ह्या गैर-मुस्लिम नागरिकांचा अत्यंत धार्मिक आधारावर छळ होत आहे आणि त्याच्यामुळे त्यांना डे टू डे लाईफ जगणं सुद्धा त्यांचं खूप मुश्किल झालेलं आहे किंवा त्यांना तिथे धर्म स्वातंत्र्य मिळत नाही आहे तो धर्म हे करून. आता हे पूर्ण आयुष्य जगणं का खूप अवघड झालं आहे किंवा धर्म स्वातंत्र्याचा अभाव आहे म्हणजे नक्की काय झालेलं आहे ते आपण त्याचा इतिहास बघूयात तेव्हा नक्कीच बघूयात. पण ह्या कारणांमुळे त्यांना तिथे राहणं केवळ अशक्य झालेलं आहे. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्यांचा भारताकडे शरणार्थी म्हणून ओघ पूर्ण सुरू राहिलेला आहे मागचे अनेक
दशक साधारण 1947 पासून. 2019ला हा दुरुस्ती कायदा होण्याच्या अगोदर खरं म्हणजे 2016 मध्येच ह्या ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्यांना म्हणजे ज्या अवैधरित्या येतात त्यांना 2 कायदे लागू असतात. एक म्हणजे पासपोर्ट कायदा आणि एक फॉरेनर्स ऍक्ट म्हणून आहे, विदेशी व्यक्ती कायदा म्हणून आहे. त्या आधारावर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करता येतात जर ते त्यांनी इल्लीगली इकडे आलेले असतील किंवा पासपोर्ट धारण न करता इथे जर आलेल्या असतील, थोडक्यात अवैधरित्या आलेल्या असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. तर 2016 मध्येच त्यांना अशा गुन्ह्यातनं वगळावं असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर मध्ये 3 वर्ष खरं तर काही झालं नाही आणि त्यांना लाँग टर्म व्हिसा आपण दिला होता. कारण की त्यांना परत पाठवणं केवळ अशक्य होतं. मागच्या काही दशकांमध्ये आलेल्या ह्या नागरिकांना. त्यामुळे यांना लाँग टर्म व्हिसा दिला. कारण इथे आल्यावर ते फक्त निर्वासितांच्या कॅम्पमध्ये नाही राहू शकत. त्यांची मुलं होतात. रादर झाली. कारण की 70च्या दशकामध्ये एक खूप मोठा लॉट आला होता बांगलादेश युद्धाच्या वेळेस. त्यामुळे त्यांना सोयी द्याव्या लागतात. मानवी हक्क म्हणून त्यांच्या काही असतात. शिक्षण किंवा रोजगार अशा सोयी द्याव्या लागतात आणि मग त्यांना इथे अवैध मानलं तर त्यांचा हे मानवी हक्क त्यांच्यासाठी डिनाय होतात. त्याच्यामुळे त्यांना लाँग टर्म व्हिसा दिला गेला. लाँग टर्म व्हिसा मिळाल्यावर ते व्यवसाय करू शकतात, नोकरी करू शकतात. ह्याच्यासाठी ह्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी हा लाँग टर्म व्हिसा दिला होता आणि 2019 साली नंतर त्यांना नागरिकत्वच देण्यासाठी म्हणून कायदा पारित झाला. तर हा जो एकूणच कायदा आहे त्यामध्ये आपल्याला खरं तर निर्वासित, शरणार्थी आणि घुसखोर ह्या 3 गोष्टींमध्ये ह्या कायद्याने पण डिफरन्शिएट केलं, थोडासा फरक केला. तर आपल्याला ह्या टर्म्स समजून घेणं आवश्यक आहे. निर्वासित म्हणजे कोण? तर निर्वासित हा शब्द खूप स्पेसिफिक लीगल आहे. म्हणजे आपण खूपच जनरल वापरतो किंवा रादर मी माझं पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये सुद्धा निर्वासितांच्या समस्या असाच शब्द वापरलेला आहे. तरी सुद्धा निर्वासित किंवा रेफ्युजी ह्या शब्दाला थोडीशी आणखीन एक लीगल हे आहे. कारण की 1950 साली युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज म्हणजे UNHCR जे आहे ते ती अथॉरिटी निर्माण केली. त्याच्यानंतर 1951 साली एक जिनिव्हाला कॉन्फरन्स झाली या संदर्भामध्ये स्टेटस ऑफ रेफ्युजीज साठी आणि 1967 ला काही प्रोटोकॉल्स अनेक देशांनी सही केले. ऍक्च्युली ह्या 1957च्या आणि 1951 आणि 67च्या कुठल्याही करारावर भारताने सही केलेली नाहीये. त्याच्यामुळे हे जे UNHCR जे आहे, युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज, हे जे ऑफिस आहे ते जगभरामध्ये सगळीकडे आहे. तिथे त्याला अथॉरिटी आहे. ज्या देशांनी ह्या करारावर सही केलेली आहे त्याला. पण भारतात मात्र त्याला तसं लीगल स्टेटस नाहीये. इन्फॉर्मली ते भारतामध्ये असतात आणि काही समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात किंवा मानवी हक्क म्हणून आपणही त्यांना इन्फॉर्मली ओळखतो, मात्र ते फॉर्मली ऑफिशियली त्यांचं इथे नाहीये. तर हे UNHCRनी निर्वासिताची व्याख्या केली आणि त्यांना निर्वासित मानलं किंवा रेफ्युजी मानलं. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा रेफ्युजी स्टेटस किंवा निर्वासित स्टेटस असं म्हणतो तिथे खरं तर त्याला ते UNHCRचं हे आहे, मान्यता आहे असं आपण म्हणतो की त्याला निर्वासित असं म्हटलं जातं. आता हा कायदा इंटरनॅशनल आहे. भारतात मात्र कुठेही निर्वासित किंवा स्थलांतरित ह्या संदर्भामधला स्पेसिफिक कायदा नाही. म्हणजे पासपोर्ट कायदा आहे, विदेशी व्यक्ती कायदा आहे, फॉरेनर्स ऍक्ट आहे. इल्लीगली जर आल्या तर त्यांचं काय करायचं हे फॉरेनर्स ऍक्ट मध्ये म्हटलेलं आहे. पण निर्वासितांच्या समस्यांवर स्पेसिफिक असा कुठे कायदा नाही. त्यामुळे निर्वासिताची व्याख्या नाही, शरणार्थीची व्याख्या नाही. मग भारताने हे कसं डील केलं? तर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भारताने वेगवेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या संदर्भामध्ये डील केलेलं आहे. आपण बघितलं तर नेहरूंच्याच कारकिर्दीत तिबेटी म्हणजे दलाई लामा आणि तिबेटी
व्यक्तींनी इकडे आश्रय मागितला, म्हणजे ते शरणार्थी म्हणून आले आणि कुठेतरी आपणही त्यांना आश्रय दिला आणि आपण त्यांना उत्तरेला वसवलं. आजही तिबेटी लोक म्हणजे अनेक मोठ्या संख्येने आहेत, तर ते आश्रित म्हणून झाले इथे. आजही त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न प्रलंबितच आहे, पण आपण त्यांना अनेक सोयी-सुविधा आणि लाँग टर्म व्हिसा दिलेला आहे. तर आपण अशा प्रकारे किंवा श्रीलंकन तामिळ ह्यांच्यापैकीही आपण काहींना इथे बसवलं. काहींना मात्र डिपोर्ट केलं. तिथल्या श्रीलंकेमधली परिस्थिती जेव्हा सुधारली किंवा तिथली यादवी, तिथलं सिव्हिल वॉर जेव्हा थांबलं, तेव्हा अनेक जण डिपोर्ट झाले आणि तो प्रश्न तेवढ्यापुरताच होता फक्त. त्याच्यामुळे तो थांबला. तर आपण अशा वेगवेगळ्या निर्वासितांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने डील केलेला आहे आणि तो एक छोटासा ग्रुप घेऊनच आपण त्यांच्याशी डील केलेलं आहे किंवा त्या समस्येचं निवारण बघितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये हे निर्वासित आहेत. थोडक्यात भारताने ज्यांना आश्रय दिला त्यांना आपण निर्वासित म्हणू शकतो, जरी इंटरनॅशनल कायद्याने अ, तशी व्याख्येमध्ये ते बसले नाही तरी. आणि घुसखोर म्हणजे कोण? तर जे निर्वासित नाहीयेत, जे शरणार्थी नाहीयेत आणि जे आश्रित नाहीयेत ते म्हणजे घुसखोर. तर निर्वासितांची व्याख्या काय केली ऍक्च्युली या UNHCRने? तर त्यांनी अशी व्याख्या केली की धार्मिक आधारावर किंवा कुठल्या राजकीय ग्रुपचा सदस्य आहे म्हणून किंवा जन्म, वंश ह्या आधारावर एखाद्या व्यक्तीचा किंवा काही समूहांचा जर त्या देशामध्ये अपरिमित असा छळ होत असेल आणि त्या छळामुळे ती व्यक्ती देश सोडून आलेली असेल आणि त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या देशामध्ये जायची इच्छा नसेल, तर ती व्यक्ती म्हणजे निर्वासित असं लीगली ऑफिशियली म्हटलं गेलं. आणि भारतामध्ये सुद्धा भारताने सुद्धा तशीच व्याख्या कुठेतरी ऍक्सेप्ट केली आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. थोडक्यात जे शरणार्थी म्हणून जे आलेले आहेत ते आपल्याकडचे निर्वासित आणि जे ह्या व्यतिरिक्त म्हणजे ज्यांचा कुठल्याही धार्मिक आधारावर किंवा राजकीय गटाचा सदस्य म्हणून छळ झालेला नाहीये, पण इतर कारणांमुळे जे भारतामध्ये आलेले आहेत अवैधरित्या, त्यांना घुसखोर असं आपण म्हणू शकतो. इतर कारणं कुठली असू शकतात? तर नक्कीच आर्थिक असू शकतात किंवा देशविघातक असू शकतात. अशी देशविरोधी कारवायांसाठी असू शकतात. देशामध्ये यादवी पेटवून द्यायची आहे, सिव्हिल वॉर पेटवून द्यायचं आहे म्हणून असू शकतात. तर त्यांना भारताने घुसखोर मानलं. कारण म्हणजे कुठेतरी आपण एक सीमा जेव्हा आखून घेतो, तेव्हा सगळ्यांना आर्थिक न्याय सुद्धा देणं म्हणजे जगभरातून आपल्याकडे आर्थिक उद्देश घेऊन लोक येतील, तर आपण त्यांना तशा पद्धतीने नागरिकत्व किंवा न्याय नाही देऊ शकत. तर ते जे इतर कारणांसाठी आलेले आहेत ते घुसखोर. आता ह्या व्याख्यानंतर आपण बघू शकतो की एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नॉन रिफोल्वमेंट म्हणून एक तत्व ऍक्सेप्ट केलं गेलं. ह्याचा अर्थ धार्मिक आधारावर ज्यांचा छळ झालेला आहे त्या व्यक्तींना भारत म्हणजे देशातून म्हणजे ज्या देशात त्यांनी आश्रय घेतलेला आहे, ज्या देशात ते स्थलांतरित झालेले आहेत, त्या देशातून परत न पाठवण्याचा अधिकार, परत न जाण्याचा अधिकार म्हणजे नॉन रिफोल्वमेंट. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 1951 सालच्या कॉन्फरन्समध्ये 67च्या प्रोटोकॉलमध्ये हे तत्व सगळ्या देशांनी ऍक्सेप्ट केलं की ज्यांचा धार्मिक आधारावर छळ झालेला आहे त्यांची रवानगी करू नये, त्यांना डिपोर्ट करू नये. मग त्यांना काय करावं? तर हा देशाचा प्रश्न आहे. मग त्यांना आश्रित म्हणून ठेवावं फक्त आणि त्यांना काही एक माफक सोयी सुविधा द्याव्यात की नागरिकत्व द्यावं, हा एक वेगळा इश्यू आहे. आणि मात्र ह्या तत्वाला एक अपवाद केला गेला की जर अशा घुसलेल्या व्यक्ती, अशा आलेल्या व्यक्ती जर तुमच्या राष्ट्रासाठी विघातक असतील किंवा त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल असतील आणि म्हणून त्यांनी तुमच्या देशात आश्रय घेतलेला आहे, तर तुम्ही त्यांना परत पाठवू शकता. आता ह्या सगळ्या नॅशनल, इंटरनॅशनल कायद्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हा कायदा बघायला पाहिजे की ह्या 3 देशांमधनं पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ह्या देशांमधनं धार्मिक छळ ह्या आधारावरच ह्या सगळ्या गैर-मुस्लिमांनी इकडे आश्रय घेतलेला आहे आणि त्यांना परत पाठवणं शक्य नाहीये. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वानुसार सुद्धा जरी आपण ह्या कराराचा भाग नसलो तरी सुद्धा असे आंतरराष्ट्रीय करार आपल्याला मान्य असतात. आपण युनायटेड नेशन्स चे सभासद आहोत आणि असे करार हे आपल्याला कुठेतरी मान्य करावे लागतात.
त्याच्यामुळे हे तत्व इथेही लागू आहे, की आपण अशा छळ झालेल्या व्यक्तींना परत पाठवू शकत नाही. आणि त्याच्याच बरोबर ह्याचा जो अपवाद नमूद आहे, की ज्या व्यक्ती देशाच्या सुरक्षेला अ, घातक असू शकतात, त्या व्यक्तींचा अपवाद आहे. म्हणजे त्यांना आपण डिपोर्ट करू शकतो. त्यांना कुठेही इथे स्थायिक करून घेणं बंधनकारक नाहीये. आणि ह्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आलेले आहेत, ते काही कुठला मुस्लिमांच्याच देशामध्ये छळ होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे ते जे आलेले आहेत, ते इतर कारणांसाठी आलेले आहेत, आर्थिक कारणांसाठी आलेले आहेत किंवा दहशतवादासाठी आलेले आहेत. दोन्हींपैकी एकच कारण असू शकतो आणि त्याच्यामुळे ते घुसखोर आहेत. त्यामुळे ते ह्या नॉन रिफॉलमेंट तत्वाला अपवाद आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांना डिपोर्ट तर करू शकतोच आणि त्याच्यामुळे हे जे वर्गीकरण केलेलं आहे, गैरमुस्लिम व्यक्तींना नागरिकत्व देणं, कारण हा सगळ्यात महत्वाचा विरोधकांचा मुद्दा होता, की तुम्ही याच्यामध्ये मुस्लिमांना घेतलेलं नाहीये. तर मुस्लिम आणि नॉन मुस्लिम हे जे वर्गीकरण इथे ह्या कायद्याने केलेलं आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे, की ह्या 3 देशांमधून आलेल्या मुस्लिम व्यक्ती ह्या धार्मिक आधारावर छळ झालं म्हणून आलेल्या नाहीयेत. कारण की ज्या राष्ट्रांचा धर्मच मुस्लिम आहे, त्यांचा तिथे छळ होण्याचं काही कारणच नाहीये. तर ते घुसखोर आहेत. ते आपल्या देशाला तितकेच घातक आहेत. देशाच्या सिक्युरिटीला घातक आहेत. आता ही घातकता कशी आहे ह्याचा एक खूप मोठा इतिहास आहे आणि आपल्याला somehow तो शिकवला जात नाही. आपण ह्या 3 देशांचे थोडासा इतिहास हा बघूयात, की ही 3 राष्ट्र आपल्याशी कशी जोडली गेलेली आहेत. पाकिस्तानचा विचार करूयात किंवा एकूणच पूर्ण ग्रेटर इंडियाचा जर विचार केला तर आपल्याकडे जी आक्रमणं झाली, मुस्लिम आक्रमणं झाली, ती धार्मिक आधारावर होती. आता इथपासून सुरुवात का करायची? म्हणजे कुठेतरी 1000-1200 वर्षापूर्वीच्या इतिहासाला का सुरुवात करायची? तर तो आपल्याला आज आपल्या विद्यार्थ्यांना शिकवला जात नाहीये. कारण कुठेतरी राज्यासाठी किंवा शासन करण्यासाठी म्हणून ही आक्रमणं होती. जसं ब्रिटिशांनी केलं, त्यांची आर्थिक कारणं होती किंवा त्यांचा साम्राज्यवाद होता, त्यांना कॉलनीज वसवायच्या होत्या. तसंच मुस्लिमांनी केलं. अशा प्रकारे आपल्या अभ्यासक्रमांमधून किंवा आपल्या इतिहासातून मांडलं गेलं. मागची 70 वर्ष मांडलं गेलं. तर एक सगळ्यात महत्त्वाचे मी त्या आक्रमणांमध्ये जात नाही. मात्र ही एक महत्त्वाची गोष्ट होती, की मुस्लिम आक्रमण ही धार्मिक आधारावर झाली होती. ती सैनिकी आक्रमणं नव्हती. मुस्लिम राष्ट्र विस्तार किंवा मुस्लिम धर्माचा विस्तार हा त्याच्यामध्ये विशेष होता. जिहाद ही गोष्ट विशेष होती त्याच्यामध्ये. मुस्लिम आक्रमणानंतर आणखीन एक मध्ये एक छोटी गोष्ट येते, की राष्ट्र ब्रिटिशांनी आपलं जे 150 वर्ष राज्य केलं ते कडून किंवा मुस्लिम राजांकडून घेऊन केलं असा एक खोटा इतिहास आपल्याला शिकवला जातो. तोही चूक आहे, पण तोही एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मुस्लिम राज्यकर्त्यांकडून ब्रिटिशांनी घेतलं नाही, तर मराठा साम्राज्य खूप मोठं पसरलेलं होतं. अगदी अफगाणिस्तानपर्यंत अटकेपार झेंडा लावला असं म्हटलं जातं किंवा शिवाजी महाराजांसारख्या किंवा अनेक होते महाराणा प्रताप होते. अशा अनेक राजांमुळे त्यांनी अनेक वर्ष दिलेल्या झुंजीमुळे लढ्यामुळे ही गोष्ट खरी नाही, की ब्रिटिशांनी मुस्लिम राज्यकर्त्यांकडनं घेतलं राष्ट्र. तर ब्रिटिशांनी somehow वेगवेगळ्या लढाया झाल्या, मराठांबरोबर पण झाल्या आणि ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. केलं ते फोडावं राष्ट्र करा ह्या नीतीनेच केलं हे आपण कायम शिकतो. अ, तर फोडा आणि राष्ट्र करा ही ब्रिटिशांनी नीती वापरली ह्याचा अर्थ असा नाही, की हिंदू आणि मुस्लिम अतिशय जवळीक होती. खूप चांगलं सख्य होतं त्यांचं असंही नाही. मात्र ही गोष्ट आहे, की जसं स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात दिसायला लागलं, तसं ब्रिटिशांनी प्रतिनिधित्व ह्या गोष्टीवर मुस्लिम आणि हिंदूंना खूप अलग करायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे आणि मुस्लिमही स्वतः झाले. ह्या 2 फॅक्ट्स तर आहेतच. आणि ह्या पूर्ण स्वातंत्र्य लढ्यात साधारण 20व्या शतकामध्ये काँग्रेसनी जे मुस्लिमांचं तुष्टीकरण केलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेतरी हे विभाजनाकडे आपला देश गेला आणि तो धार्मिक
कडे गेला, म्हणजे विभाजन झालं ते काही वेगळ्या कुठल्याही तत्वावर नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की मुस्लिम धार्मिक आक्रमणानंतर इथे मुस्लिम समाज पसरला, धर्मांतरणं केली गेली आणि त्याच्यामुळे खूप मोठी लोकसंख्येचा एक खूप मोठा भाग त्यांनी व्यापून गेला आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अ, खूप खूप गोष्टी झाल्या. आता काँग्रेसने मुस्लिमांचं तुष्टीकरण कशा पद्धतीने केलं हा इतिहासही समूळ वाचण्यासारखा आहे. अनेक पुस्तकं त्याच्यावर लिहिली गेलेली आहेत. सगळ्यात टर्निंग पॉइंट मोठा होता तो खिलाफत आंदोलन. खिलाफत आंदोलन ही एक गोष्ट होती. तुर्कस्तानामध्ये केमाल पाशाने खलिफाला हटवून एक चांगल्या लोकशाहीची स्थापना केली होती. आता खलिफा म्हणजे काय? किंवा पॅन इस्लामिझम म्हणजे काय? हे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. तर मुस्लिमांचा असा एक मोठा समाज जो असतो, तर त्यांचा अखिल मुस्लिम राष्ट्र अशी एक कल्पना आहे आणि त्याला देशांच्या ह्या सीमा किंवा भाषा ह्या कुठे अडथळा आणत नाहीत. तर मुस्लिम समाज जिथे असतो त्यांचं एक पूर्ण राष्ट्र आणि त्याचा एक मोठा राष्ट्रकर्ता खलिफा हा असतो आणि त्या खलिफाला पुन्हा त्याची स्थापना करण्यासाठी म्हणून म्हणजे आपल्या भारताचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता आणि त्या खिलाफत आंदोलन त्याच्यासाठी जे आंदोलन झालं, खलिफाला तिकडे नेमण्यासाठी जे आंदोलन झालं, त्याला इथे काँग्रेसनी आणि महात्मा गांधीजींनी एक्सेप्ट केलं ते किंवा त्याला चालना दिली. इथल्या मुस्लिमांनी त्याच्यासाठी आंदोलन करावं ह्यासाठी. आणि त्याला कारण काय होतं? तर तेव्हापासून काँग्रेसला 47 सालापर्यंत काय वाटत राहिलं, की मुस्लिम आपल्या बरोबर येतील. अखंड भारतामध्ये छान लोकशाही प्रस्थापित होईल. आणि या हेतूने हे मुस्लिमांचं तुष्टीकरण कंटिन्युअस चालत राहिलं आणि खिलाफत आंदोलनाने खरं तर त्याची पायाभरणी केली, की त्याच्यामुळे मुस्लिम हे एक वेगळं आहे किंवा वेगळं राष्ट्र होऊ शकतं, असं कुठेतरी त्या मुस्लिमांच्या मनात झालं आणि तिथून पुढचा सगळा इतिहास, सगळी कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री सुद्धा त्याच पद्धतीने पुढे होत गेली. अ, कित्येक गोष्टी घडल्या, की वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून एक्सेप्ट झालं नाही. वंदे मातरम गाताना सुद्धा त्याची कितीतरी कडवी वगळली गेली. त्याच्यानंतर गोहत्ये मुस्लिमांचा तो हक्क आहे, असं अक्षरशः एका पत्राने मान्य केलं गेलं, की काँग्रेस कुठेतरी गोहत्येच्या विरुद्ध जाणार आहे. अशी कुणकुण लागली किंवा अशी अफवा पसरवली. त्यावर स्पष्टीकरण दिलं गेलं, की नाही हा मुस्लिमांचा अधिकार आहे. तर जातीय निवाडा त्याच्यानंतर ब्रिटिशांनी केला आणि कुठेतरी ते प्रतिनिधित्व ह्या गोष्टीवर कुठेच मुस्लिम आणि हिंदू एकत्र आले नाहीत. अखेरीस 1940 साली जिनांनी वेगळ्या पाकिस्तानचा ठराव मांडला आणि त्या ठरावामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं, की मुस्लिम आणि हिंदू हे ह्या भारतामध्ये 2 वेगळी राष्ट्र असल्यासारखे आहेत. त्याच्यामुळे कुठेच हे एकत्र नाही राहू शकत असं म्हटलं. आणि त्या ठरावाप्रमाणे हळू-हळू मग कुठेतरी त्या पाकिस्तान विभाजनाकडे सगळा इतिहास तो गेला. आणि जी काही फाळणी झाली धार्मिक आधारावरच झाली आणि जी फाळणी झाली ती कशा पद्धतीने झाली ही पण एक वेगळी गोष्ट आहे, की 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आणि रॅडक्लिफ बाउंड्री ही जी आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये जी केली गेली, त्याचा अहवाल जो होता तो 17 ऑगस्टला प्रकाशित केला गेला. तो जाहीर तेव्हा केला गेला आणि त्याच्यामुळे तोपर्यंत माहितीच नव्हतं, की ही नक्की बाउंड्री कशी असणार आहे आणि ह्या सीमा कशा आहेत आणि कोण पाकिस्तानामध्ये राहणार आहे आणि कोण भारतामध्ये राहणार आहे. ह्या गोष्टीमुळे ती ज्या पद्धतीने आखली गेली, ज्या पद्धतीने डिक्लेअर केली गेली, त्यामुळे लोकसंख्या अदला-बदलीला अजिबात वेळ मिळाला नाही. आणि पाकिस्तानमध्ये अनेक शीख सिंध प्रांत किंवा पंजाब प्रांतातले अक्षरशः समृद्ध गव्हाच्या शेती आणि शीख बहुसंख्यांचा भाग हा पाकिस्तानमध्ये गेला आणि खूप वेगळ्या पद्धतीने त्याचा तो कट ऑफ झाला आणि त्याच्यामुळे लोकसंख्या अदलाबदलीला अजिबात वाव मिळाला नाही आणि ह्याच्याच बरोबर प्रचंड मोठ्या दंगली उसळल्या. प्रचंड म्हणजे एक भोपळा बंड खिलाफत आंदोलनाच्या नंतर एक भोपळा बंड म्हणून पण एक खूप मोठं झालं होतं. त्याच्यामध्ये हिंदूंच्या कत्तली झाल्या आणि त्या होत राहिल्या आणि ह्या
फाळणीच्या वेळेस सुद्धा पाकिस्तानमध्ये प्रचंड मोठ्या दंगली उसळल्या आणि कत्तली खूप मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या झाल्या. असं म्हणतात की ट्रक भरभरून किंवा रेल्वेच्या गाड्या भरभरून हिंदूंचे मृतदेह भारताकडे पाठवले गेले आणि काहीही करू शकत नव्हतं त्यावर. म्हणजे इतका अनागोंदीचा, इतका यादवीचा हा काळ होता. ह्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने कत्तली, बलात्कार आणि धर्मांतरण तर खूप नंतरची गोष्ट राहिली, पण अक्षरशः प्रॉपर्टीची नासधूस ह्या सगळ्या गोष्टी तिकडे चालू होत्या. त्याच्यामुळे तिकडचे शीख, सिंध प्रांतातले लोक, हिंदू ह्या सगळ्यांचा लोंढा भारताकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर यायला लागला. प्रचंड मोठ्या प्रमाणावर. तर हे स्थलांतरण होतं त्या दरम्यान. आणि म्हणून आपल्या संविधानामध्ये सुद्धा आणि नागरिकत्व कायद्यामध्ये सुद्धा 19 जुलै 1948 पर्यंत जे भारतामध्ये आलेत, म्हणजे 47 पासून पुढच्या साधारण 1 वर्षामध्ये जे भारतामध्ये आलेले आहेत, तरी सुद्धा स्थलांतरित झालेले आहेत, त्यांना भारताने नागरिकत्व दिलं याच गोष्टीसाठी. मात्र 1948 पर्यंत ही गोष्ट थांबणारी नव्हती. म्हणजे लगेचच 1 वर्षामध्ये ही लोकसंख्येची अदलाबदल थांबेल अशी शक्यता नव्हती. तर हा हिंदूंचा लोंढा, मी आता इथे जरी हिंदू म्हटलेले आहे, तरी त्यामध्ये इतर सर्व गैर-मुस्लिम होते. हा हिंदूंचा लोंढा भारताकडे त्याही दरम्यान आला आणि त्याच्याही नंतर अनेक दशकं येत राहिला. कारण की तिथली पाकिस्तानामधली परिस्थिती जी काय ज्या पद्धतीने पाकिस्तान उभं राहिलं, ह्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी 1950 साली नेहरू लियाकत अली खान करार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये अल्पसंख्यांना, दोन्ही देशांमधल्या अल्पसंख्याकांना कशा पद्धतीने सुरक्षा दिली जाईल, काय पद्धतीने हे केलं जाईल, असा एक तो करार होता की प्रॉपर्टीज एकमेकांच्या परत दिल्या जातील किंवा त्यांना अल्पसंख्याकांचे अधिकार दिले जातील, धर्म स्वातंत्र्याचे अधिकार दिले जातील. पुढे जाऊन भारताची उभारणी ज्या सांविधानिक मूल्यांवर झाली, भारताने तर हे सगळं ऍक्सेप्ट केलं, धर्मनिरपेक्ष तत्व ऍक्सेप्ट केली. पण पाकिस्तानामध्ये असं झालं नाही. पाकिस्तान हे कायमच धर्मशासित राष्ट्र, ज्याला थिओक्रेटिक स्टेट म्हणतात. कारण की पाकिस्तान हे इस्लामिक रिपब्लिक म्हणून निर्माण झालं. भारत जसा धर्मनिरपेक्ष तत्वांवर झाला किंवा हिंदू राष्ट्र म्हणून झाला नाही, तर पाकिस्तान हे इस्लामिक रिपब्लिक म्हणून झालं. आणि त्याच्यामध्ये जे काही संविधानिक अधिकार दिले गेले ते इस्लामी तत्वांना अनुसरून असं संविधानामध्ये म्हटलेलं आहे. अगदी भाषण स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा इस्लामी तत्व सांभाळून दिला गेला आणि हा जो भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये ब्लास्फेमी ह्या कायद्याची तत्व कुठेतरी रुजली गेलेली आहेत. तर ब्लास्फेमी म्हणजे मराठीत ज्याला आपण ईशनिंदा असं म्हणू शकतो. म्हणजे भारताची परंपरा आहे की आपण सगळी तत्वज्ञान आपली चिकित्सा करतो. आपण बौद्ध तत्वज्ञान, हिंदू तत्वज्ञान, ह्या सगळ्यावर आपण प्रचंड मोठी चिकित्सा करतो आणि आपण त्याच्यावर वादविवाद घालू शकतो. मुस्लिम धर्मामध्ये मात्र कुठेही अल्लाहच्या नियमाविरुद्ध जाणं किंवा त्याची चिकित्सा करणं अलाउच नाही आहे. आणि जे कोण असं करेल, जे कोण ईश्वराची निंदा करेल, जे कोण मुस्लिम धर्माची निंदा करेल, तिथे त्यांना प्रचंड मोठी तुरुंगवास आणि अगदी फाशीपर्यंत शिक्षेची तरतूद आहे आणि ह्या कायद्याला ब्लास्फेमी म्हणतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे, ह्या ब्लास्फेमी कायद्यामुळे किंवा शरिया कोर्ट्स आहेत पाकिस्तानामध्ये, तर शरिया पद्धतीने हे राष्ट्र चालू आहे ना, किंवा शरियाचे कायदे इथे पालन केले जातात ना, हे बघण्यासाठी शरिया कोर्ट्स आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालय तिथे नावाला आहे, पण धार्मिक कोर्ट्सच सगळ्यात महत्वाचे आहेत आणि ते सगळ्या कायद्यांवर कुठेतरी एक वॉच ठेवून असतात. आणि ह्या गोष्टीमुळे धार्मिक आधारावर हे पाकिस्तान निर्माण झाल्यामुळे, म्हणजे संविधानातच त्यांच्यात ते आहे, तर राष्ट्र कसं निर्माण होणार ना? कुठेतरी संविधानाच्या बरोबरीने इतर कायदे होत असतात. तर त्यामुळे तिथल्या अल्पसंख्याकांची स्थिती खूप वाईट आहे, तिथल्या हिंदूंची स्थिती खूप वाईट आहे. माझं जे पुस्तक आहे निर्वासितांच्या समस्या, ह्याच्यामध्ये मी
ह्या सगळ्या संदर्भाचे आत्ताचे खूप मोठे रिपोर्ट्स कोट केलेले आहेत. तर ह्या रिपोर्ट्स प्रमाणे तिथे साधारण दरवर्षी 1000 गैरमुस्लिम मुलींचं धर्मांतरण होतं, कन्व्हर्जन होतं. त्यांना जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पडलं जातं. बलात्कार होत असतात. इतर म्हणजे मुलींच्या व्यतिरिक्त तिथे धर्मांतरणाचे सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रचंड मोठे प्रकार चालतात आणि दंगली तर सातत्याने उसळत असतात. देवळांची तोडफोड तर गेली अनेक दशकं चालूच आहे. त्याच्यामुळे तिथे अल्पसंख्याक अ, अ, म्हणजे गैर-मुस्लिम व्यक्तीला राहणं केवळ अशक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे 1947 ते 50च्या दरम्यान तर जे काय झालं त्या दरम्यान तर हे लोंढे भारताकडे आलेच. पण त्याच्याही नंतर सातत्याने हिंदू, शीख, पारशी ह्या व्यक्ती अ, भारताकडे येत आहेत आणि भारतामध्ये त्यांनी आश्रय घेतलेला आहे आणि धार्मिक आधारावर छळ झाल्यामुळे त्यांना परत पाठवणं शक्य नाही. परत पाठवणं शक्य नाही, तर त्यांना इथे सोयी-सुविधा आणि मानव अधिकार द्यावे लागतात आणि हे मानव अधिकार नागरिकत्व दिल्यामुळे परिपूर्ण होतात, कारण त्या आधारावरच ते त्या पुढच्या गोष्टी करू शकतात. पाकिस्तान आता इथे म्हणजे कुठेतरी आता काँग्रेस प्रचंड विरोधात गेला पूर्ण राजकीय ह्या सगळ्या आंदोलनांमध्ये, ह्या कायद्यानंतर. पण काँग्रेसनेही त्या दरम्यान एक ठराव पास केला होता आणि त्यांनी म्हटलं होतं 47च्या दरम्यान जे गैर-मुस्लिम शरणार्थी येत होते, की आपण त्यांना त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण त्यांना पूर्ण सहकार्य करणं खूप आवश्यक आहे असं. अ, अगदी महात्मा गांधीजींनी पण म्हटलं होतं, म्हणजे काँग्रेस खूप विरोधात होता या कायद्याच्या म्हणून आपण बघतोय, की महात्मा गांधीजींनी सुद्धा असं म्हटलं होतं, की जर हिंदू आणि शीख तिकडे राहू इच्छित नाहीत, तर त्यांनी भारतात यावं आणि भारताने त्यांचा स्वीकार करावा. हे पाकिस्तानचं झालं. बांगलादेशामध्ये पण काही वेगळं नव्हतं. बांगलादेश मुक्ती संग्राम 1971 साली 25 मार्च 1971 साली तिथे ऑपरेशन सर्च लाईट म्हणून सुरू झालं आणि तिथे खूप यादवी माजली होती. बांगलादेश संस्कृतीने भारताशी जास्ती जोडला गेला होता. म्हणजे जेव्हा विभाजन झालं तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि अ, अ, हा सगळा बांगलादेश आणि आत्ताचा पाकिस्तान हा सगळा एकत्र होता आणि त्या दरम्यान तरी सुद्धा बांगलादेश हिंदूंशी म्हणजे भारताशी जास्ती जोडला गेला होता. खूप विषयांवरनं आणि त्यांचा पाकिस्तान आणि बांगलादेश असे खूप वाद आणि एक यादवीला सुरुवात झाली आणि बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये भारताला कुठेतरी मध्यस्थी करावी लागली आणि पाकिस्तान आणि आपलं युद्ध झालं त्याच्यामध्ये आणि बांगलादेश मुक्त झाला. त्या दरम्यान सुद्धा अ, म्हणजे पाकिस्तानी लष्कराने अक्षरशः हिंदूंवर म्हणजे हिंदू खूप मोठ्या प्रमाणावर होते तिथे. त्या दरम्यान 27% हिंदू होते. अ, तर हिंदूंच्या कत्ली करण्याचे लष्कराचे आदेश होते. म्हणजे ज्याला वेचक वंशविच्छेद असं आपण म्हणू शकतो. आर्चर्ड ब्लड म्हणून अमेरिकी राजदूत तिथे होते बांगलादेशमध्ये आणि त्यांनी ही सगळी प्रत्यक्षदर्शी त्यांनी हे सगळं बघितलेलं आहे त्या काळची स्थिती. आणि ज्या पद्धतीने हिंदूंच्या कत्ली केल्या जात होत्या, ज्या स्त्रियांवर बलात्कार केले, त्याचं कारण सुद्धा एक वेगळं होतं, की बलात्कार का करायचे? तर त्यांच्या पोटी जी संतान होईल ती मुस्लिम होईल म्हणून. त्यामुळे हिंदूंना निवडून मारलं गेलं. शेकडो, हजारो, लाखो हिंदूंना तिथे मारलं गेलं, बलात्कार झाले, त्यांच्या मिळकती ना जाळण्यात आलं आणि हे म्हणजे भारतामध्ये ह्या विषयावर खूप बोलणं किंवा खूप झालं नाही, कारण भारतामध्ये पण दंगे उसळतील असं तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधींना वाटलं. मात्र द ब्लड टेलिग्राम या पुस्तकामध्ये या सगळ्याचं विस्तृत वर्णन आहे. इतरही काही रिपोर्ट्स आहेत किंवा काय. तर ह्यामध्ये अशा पद्धतीने वेचक वंशविच्छेद केला गेला. हिंदूंना ठरवून टार्गेट केलं गेलं आणि त्यामुळे त्याही दरम्यान प्रचंड मोठ्या संख्येने बांगलादेशामधनं हिंदू अ, भारतामध्ये आले. ही संख्या असा 1 कोटी तर ऑफिशियली म्हणजे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलेलं गेलं आहे. अ, भारताच्या अहवालानुसार ही संख्या 2 कोटी आहे आणि 2 कोटी हिंदूंपैकी 90
म्हणजे 2 कोटी निर्वासितांपैकी, स्थलांतरितांपैकी 90% हे हिंदू होते. ह्याचा अर्थ हिंदूंवर अत्याचार होत होते, हिंदूंनाच मारलं जात होतं. आणि ह्या सगळ्याची परिणिती ह्या स्थलांतरितांमुळे मध्ये होत होती. आणि हे स्थलांतरित, हे हिंदू स्थलांतरित कुठल्याही अ, आर्थिक कारणांमुळे आले नव्हते, तर ते धार्मिक कारणांमुळेच आले होते. आणि त्याच्यामुळे त्या दरम्यान आपल्याकडे खूप मोठा लोंढा आला. आसाम, पश्चिम बंगाल ह्या किंवा ईशान्येकडच्या सगळ्या राष्ट्रांमध्ये. बांगलादेशामध्ये पुन्हा राष्ट्र उभारणी म्हणजे आपण मदत केली बांगलादेश मुक्तीसाठी, तरी सुद्धा त्यांची राष्ट्र उभारणी पुन्हा धर्मशासित राष्ट्र म्हणूनच झाली किंवा इस्लामिक रिपब्लिक म्हणूनच झाली. आणि त्याच्याही नंतर हिंदूंवरचे अत्याचार चालूच राहिले. तर तत्कालीन राज्यपाल एस.के. सिन्हा यांनी खूप छान रिपोर्टमध्ये त्यांचं म्हटलेलं आहे, म्हणजे ऑफिशियली कोणाला वाचायचं असेल तर त्यांनी खूप आकडेवारीसह हे सिद्ध केलेलं आहे, की हिंदूंचाच छळ झाला, हिंदूंना ठरवून टार्गेट केलं गेलं, मारलं गेलं. आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीने इकडे भारतामधल्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये कशा पद्धतीने हिंदूंच्या संख्येत वाढ झाली आणि बांगलादेशाच्या हिंदूंच्या संख्येत म्हणजे कुठे कमी झाले. तर बांगलादेशमध्ये तेव्हा 27% हिंदू होते, जे ऍज ऑन डेट म्हणजे 47 साली 27% होते. त्याच्यानंतर 1970च्या दशकामध्ये ते 17% होते आणि आता तिथे 7.8% एवढे फक्त हिंदू राहिलेले आहेत. तर हे काही ही नैसर्गिक कमी होणं हे नाहीये. तर त्यांची धर्मांतरणं किंवा वंशविच्छेद, होलोकास्ट ज्याला म्हणता येईल, त्या पद्धतीने हे झालेलं आहे. आणि मग जसे लोंढे इकडे आले, तसे इकडे आसाम चळवळ सुरू झाली, की त्यांना तो आसाम राज्याला तो भार पेलवेना ह्या निर्वासितांचा, या स्थलांतरितांचा. आणि मग आसाम चळवळ म्हणजे आसाममध्ये 1951 सालीच एनआरसी आय एम सॉरी एनआरसी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स हे होतं, कारण की त्या दरम्यानही त्यांचे तिथे स्थलांतरित खूप होत होते. त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, की हे एनआरसी पुन्हा राबवावं. तत्पूर्वी आसाममध्ये चळवळ झाली आणि आसाम अकॉर्ड पास झाला. आपल्याला माहितीये आसाम अकॉर्ड ह्याला थोडंसं महत्व आहे. तर हा अकॉर्ड ज्या परिस्थितीत झाला तो ही मुळे झालेलं बर्डन सहन होत नव्हतं आणि त्या अकॉर्डनुसार 24 मार्च 1971 म्हणजे बांगलादेश मुक्तीच्या अगोदरचे जे स्थलांतरित आहेत त्यांना नागरिकत्व द्यावं हळूहळू नोंदणी पद्धतीने. हे ह्या आसाम चळवळीमध्ये मधले जे आसाम गण परिषद किंवा आसू ज्याला म्हणतो, त्यांनी मान्य केलं, त्यांनी आणि सरकारने मान्य केलं गेलं. आणि एनआरसी हे तेव्हा आसाममध्ये राबवलं गेलं. त्याच्यानंतर मध्यंतरी 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, की एनआरसी अद्ययावत करावी म्हणून. आणि जी मध्ये आता मागच्या वर्षी एक लिस्ट अंतिम लिस्ट ही फायनल केली गेली आता एनआरसीची. आणि त्याच्यातनं काही लाख घुसखोरांना वगळलं गेलं आहे. आणि एनपीआर म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर असतं, ते सुद्धा पुढे म्हणजे आता आपण करूयात असं एक प्रपोज झालेलं आहे ह्या सगळ्या संदर्भात. आणि एनआरसी पूर्ण भारतभरात राबवावी असंही म्हणणं आहे. कारण की जे घुसखोर आलेले आहेत ते फक्त आसाम मधून आलेले म्हणजे आसाम मध्येच नाही आहेत, तर पूर्ण भारतभरात पसरलेले आहेत. अगदी मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा हे घुसखोर आहेत आणि त्यांना जर शोधायचं असेल आणि कदाचित डिपोर्टेशन सारख्या गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठी एनआरसी आणि एनपीआर राबवणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक रिपोर्ट्स प्रमाणे किंवा सेन्ससच्या आकड्यांप्रमाणे आपण हे कधी पण बघू शकतो, की अचानक हिंदू पॉप्युलेशन मध्ये अनैसर्गिक वाढ झाली किंवा एकूणच पॉप्युलेशन मध्ये अनैसर्गिक वाढ झाली. इथे नमुन्यादाखल मी फक्त आसाम चं घेतलेलं आहे. पण इतर अनेक राज्यांमधली ही वाढ आपल्याला दिसते आणि तशीच बांगलादेशामधली ही वाढ कमी म्हणजे पॉप्युलेशन मधली कमी झालेली संख्या सुद्धा आपल्याला दिसू शकते. फक्त म्हणजे ह्या गोष्टी कुठेतरी वेग अशा नाहीयेत, तर अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असं म्हटलेलं आहे,
की बांगलादेशी निर्वासितांच्या लोंढ्याचा आसामी जनतेवर किंवा संपूर्ण देशावर होणाऱ्या परिणामांचे तोके हे ठामपणे मांडायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही धर्मनिरपेक्षतेची तत्व त्याच्यामध्ये आड येऊन देता कामा नये. थोडक्यात आपण जो म्हणजे कुठेतरी असा कायदा आला आणि हिंदू मुस्लिम ही गोष्ट आपण कुठेतरी करतोय असं वाटलं, की आपल्याकडचे पुरोगामींना असं वाटतं, की अरे हे खूपच जातीयवाद काढतायत किंवा खूपच धार्मिक तत्वांवर हे करतायत. पण तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे, की कुठल्याही धर्मनिरपेक्षतेच्या चुकीच्या समजुती हे धोके मांडताना मध्ये येऊन द्यायला नकोत. तर स्थलांतरितांचा हा मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये जो लोंढा म्हणजे होत आहे, त्यानंतर फक्त वेळ हाच एक गोष्ट आहे, की हा भाग बांगलादेश म्हणजे जर मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये जर त्याचा परिणाम झाला, तर हा देश बांगलादेशाला जोडण्याची मागणी निश्चित होईल. काय होईल? मुस्लिमांची संख्या वाढल्यानंतर काय होईल? तर नक्कीच अशी होईल आणि इतिहासाने हे दाखवलं दिलेलं आहे. आपण फाळणीमध्ये पण तेच बघितलं. म्हणजे एवढ्या आधीपासूनच्या इतिहासात जाण्याची गोष्टच अशी होती, की आपण बघितलं धार्मिक आधारावर फाळणी झाली आणि नक्कीच जेव्हा-जेव्हा मुस्लिम जिल्ह्यांमध्ये वाढ होईल, जी दिसत होतीच ईशान्येकडच्या राज्यांमध्ये, तेव्हा-तेव्हा बांगलादेशाला जोडण्याची वाढ होईल. तर हे मुस्लिम का येतात? तर घुसखोरी म्हणून येतात, आर्थिक गोष्टींसाठी येतात, मजूर म्हणून येतात. तर त्याच्यामुळे म्हणजे कुठेतरी हे धर्मनिरपेक्षतेचे कुठल्या चुकीच्या समजुतीच्या आधारावर हे बोलायचंच नाही किंवा याच्यावर कार्यवाहीच करायची नाही, असं होऊ नये, असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे. तिसरा एक देशाची काही फार वेगळी परिस्थिती नाही. अफगाणिस्तान ह्या देशाबद्दल पण आपण बघू शकतो. अफगाणिस्तान हा सुद्धा भारताचा भाग होता, अखंड भारताचा भाग होता. तिथे अशोकांचं सुद्धा राज्य होतं. बौद्ध धर्म त्याच्यानंतर तिथे पसरला गेला. मात्र रशिया आणि अमेरिकेच्या साम्राज्य विस्तारामुळे तिथे एक कुठेतरी त्याचा एक बफर झोन म्हणून वापर झाला अफगाणिस्तानचा. आणि कम्युनिझमला किंवा रशियाला तिथे इस्लामी राष्ट्रवाद सुद्धा वाढू द्यायचा नव्हता. त्यामुळे रशियाने खूप जास्ती तिथे हस्तक्षेप केला गेला. आणि नंतर जेव्हा अफगाणिस्तानमध्ये राजेशाही जाऊन म्हणजे अफगाणिस्तान भारतापासून तुटला 1919 सालीच. जेव्हा ब्रिटनने त्यांना अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य देऊन टाकलं एका तिसऱ्या युद्धामध्ये, तेव्हाच तो खरं तर तुटला. पण त्याच्यानंतर जेव्हा राजेशाही संपून तिथे लोकशाहीची स्थापना होत होती, त्या दरम्यान तिथे कम्युनिझमचा खूप हस्तक्षेप झाला आणि त्या कम्युनिझमनी तिथे धर्मच नाकारला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तिथे धार्मिक आधारावर खूप चळवळी उभ्या राहिल्या किंवा तो एकूणच देश हा असा टोळ्यांचा देश असा मानला जातो. तर मुजाहिदीन किंवा मूलतत्ववादाचा तिथे जास्ती विस्तार झाला. आणि ह्या सगळ्यामुळे पुन्हा सोव्हिएत युनियननी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि सोव्हिएत युनियनच्या सैन्य किंवा त्यांचा विस्तार तिथे होऊ नये म्हणून आपल्याला दिसतं आपण इतिहासात बघतो की पुन्हा अमेरिकेने तिथे हस्तक्षेप केला आणि मुजाहिदींना सोव्हिएत रशिया युनियन विरुद्ध लढण्यासाठी शस्त्र पुरवली किंवा प्रशिक्षण दिली आणि त्याचा परिणाम अमेरिकेवर काय झाला वर्ल्ड ट्रेड सेंटर्सवर कसे हल्ले झाले अमेरिकेच्या इतर राजदूतांवर कसे हल्ले झाले हे आपल्याला माहिती आहे हा इतिहास आहे तर ह्या सगळ्या एकूणच याच्यामुळे अमेरिकेने दिलेल्या प्रोत्साहनामुळे तिथे तालिबानी विचार मूलतत्ववादी विचारांना खूप पाठबळ मिळालं आणि त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी किंवा काय एकूणच अमेरिकी सैन्याने तिथे किंवा नाटोच्या सैन्याने सुद्धा खूप काळ तिथे गेली मागची 20 वर्ष ते तिथे आहेत तरी सुद्धा आपण बघतोय की तालिबानवर विजय मिळवणं शक्य नाही झालं आणि ऍज ऑन डेट पुन्हा तिथे तालिबानचंच राज्य आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश हे नावाला का होईना लोकशाही तिथे चालू आहे म्हणजे लष्करीचं राज्य आहे असं आपण म्हणतो. पण नावाला तरी सुद्धा चालू आहे. पण इथे तालिबान राजवटीने शरिया पूर्णपणे लागू केला आणि जे काय उरले-सुरले तिथे शीख होते किंवा बौद्ध होते आणि अगदी 0.3 एवढं पॉप्युलेशन तिथे गैर मुस्लिम आहे. तरी सुद्धा त्यांचंही जीणं अत्यंत अवघड करून टाकलं. पुन्हा धर्मांतरणं, पुन्हा त्यांच्यावर हल्ले, शीखांवर तर अनेक हल्ले तिथे होत असतात.
आणि त्याच्यामुळे अफगाणिस्तानमधून सुद्धा भारतामध्ये खूप मोठ्या संख्येने हे शीख आणि गैरमुस्लिम येत असतात. तर हेही धार्मिक आधारावरच, हेही शरियामुळेच आणि हेही तालिबानी राजवटीमुळेच येत असतात किंवा आलेले आहेत. अ, बामियांचा सुप्रसिद्ध बुद्ध पुतळा माहितीये. अफगाणिस्तान हे सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय म्हणजे भारताची संस्कृती तिथे सर्वदूर पसरलेली होती आणि गौतम बुद्धांचे तिथे दोन खूप प्रचंड मोठे पुतळे होते. तर हा हा त्याचा मोठा किती पुतळा होता हे आपण बघू शकतो. तालिबाननी तो 2001 साली अ, पूर्ण स्फोटकं वापरून हा उद्ध्वस्त केला आणि आता तिथे हा अशा पद्धतीने आहे. ही जर मूर्तींची तिथे अवस्था आहे, तर तिथे जिता जागत्या व्यक्तींचं काय होत असेल आणि अशा व्यक्ती त्यामुळे जीवाच्या धोक्याने भारताकडे आश्रित म्हणून येत आहेत. तर हा इतिहास आपण बघितला, की हे धार्मिक आधारावर कसे काय येत आहेत लोक तिथे का आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण त्यांना नागरिकत्व देण्यासाठी कसे बांधील आहोत म्हणण्यापेक्षा कसं जस्टिफाय आपण हे करू शकतो. पण तरी सुद्धा ही छोटीशी गोष्ट होती म्हणजे एवढा मोठा प्रश्न नव्हता. एकतर इतिहास आपल्याला नीट सांगितला जात नाही. अ, त्याच्यानंतर अ, राजकीय इश्यूज तर त्याच्यामध्ये असतातच. राजकीय विरोध ही गोष्ट असतेच. त्याच्यामुळे ह्या कायद्याला प्रचंड मोठ्या हरकती घेतल्या गेल्या आणि म्हणून ही मोठी आंदोलनं झाली, हिंसाही झाली, जाळपोळ झाली. तर एक ढोबळ हरकती काय आहेत बघूयात आणि त्याच्यावर त्याची उत्तरं काय आहेत बघूयात. तर इथे अ, मुस्लिम निर्वासितांचा समावेश नाही. आपण बघितलं, की मुस्लिम निर्वासितांना घुसखोर म्हणून आपण ट्रीट केलेलं आहे. मुस्लिमांचा त्यांच्या मुस्लिम कंट्रीजमध्ये धार्मिक आधारावर छळ होऊ शकत नाही. इतर निर्वासितांचा ह्या कायद्यामध्ये समावेश नाही. तर आपण वेळोवेळी वेगवेगळ्या निर्वासितांच्या संदर्भामध्ये वेगवेगळी ॲक्शन घेऊन, वेगवेगळे कायदे करून त्यांना डील केलेलं आहे आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यासाठी कॅम्प्स उभारलेले आहेत. अगदी आपण तिबेटींना आश्रय दिलेला आहे आजतागायत. इतर गैर-मुस्लिमांचा समावेश नाही, असं म्हटलं गेलं म्हणजे रोहिंग्यांचा समावेश नाही. रोहिंग्या हा वादच मुळात अ, म्यानमार आणि बांगलादेशचा आहे आणि रोहिंग्यांच्या विरोधात सुद्धा खूप मोठ्या ते दहशतवादी कारवाया करत असतात. अशा अशा खूप घटना आहेत. त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्यापासून देशाला धोका आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यांना डिपोर्ट नक्कीच करू शकतो. समतेच्या अधिकाराचा भंग म्हणजे भेदभाव केला गेला. ह्या 3च देश, इतर देशांचा यामध्ये समावेश नाही किंवा एवढेच धर्म असं. तर हा समतेचा किंवा भेदभाव न केला जाण्याचा अधिकार सुद्धा भारतीय नागरिकांना आहे आणि संसदेला सार्वभौम अधिकार असल्यामुळे नागरिकत्व या विषयावर कायदा करण्याचा सार्वभौम अधिकार संसदेचा असल्यामुळे नक्कीच त्याचं क्लासिफिकेशन करू शकतात. म्हणजे जसे काही कायदे स्त्रियांसाठी असतात, काही कायदे पुरुषांसाठी, काही कायदे वर्कर्ससाठी असतात, काही कायदे 14 वर्षाच्या पेक्षा खालच्या मुलांसाठी असतात. तर अशा पद्धतीने नक्कीच आपण वर्गीकरण करू शकतो ह्याचं आणि क्लासिफिकेशन करू शकतो, की ह्या 3 देशांमधून आलेले नागरिक, आलेले स्थलांतरित आणि ते कसं जस्टिफायबल आहे, हे 3 देशच का? ह्यांच्याशी भारताचा कनेक्ट काय आहे? हे आपण आत्तापर्यंतच्या इतिहासात थोडक्यात बघितलं. धर्मनिरपेक्षतेचा भंग. तर धर्मनिरपेक्षता ही गोष्टच खूप मोठी आहे, पण ह्यातली कुठलीही सांविधानिक तत्व ही भारतासाठी अंगीकृत करून घेतलेली आहेत, भारताच्या नागरिकांसाठी. नॉन सिटिझन्स मुस्लिम नॉन सिटिझन्स हे क्लेमच करू शकत नाहीत. त्यांची राष्ट्र उभारणीच म्हणजे ते इस्लामिक रिपब्लिक आहे. त्याच्यामुळे धर्मनिरपेक्षता हे ते क्लेम करू शकत नाहीत. हे कोण क्लेम करू शकतं? तर आपल्याकडचे पुरोगामी किंवा राजकीय उद्देशाने प्रेरित झालेल्या व्यक्तीच फक्त हे क्लेम करू शकतात आणि त्याचा अ, सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या याचिका पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये काहीही त्यावर प्रभाव होणार नाही. एन-आर-सीच्या नावाखाली मुस्लिम लोकसंख्येला बेदखल करण्याचा डाव आहे. अशी एक हरकत होती. तर असंही काही असू शकत नाही. आता आहे त्या नागरिकांचा कुठलाही हक्क, कुठलाही नागरिकत्वाचा हक्क याच्यामध्ये जाणार नाहीये. पुढच्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त राजकीय हेतूने प्रेरित आहेत. आसाम अकॉर्डच्या विरोधी आहे असं एक म्हटलं गेलं. ईशान्येकडच्या राज्यांचा ह्याला विरोध आहे असंच, पण हेही खूप गैरसमजांमुळे आहे असं मला वाटतं. अ,
आसामच्या संदर्भामध्ये आपण बघूयात, एक तथ्य आपण आता बघितली, की राजकीय कारणच ह्या सगळ्या विरोधाला प्रेरित आहेत. अ, आणखीन एक तथ्य म्हणजे या सगळ्या आंदोलनांमध्ये दहशतवादी संघटनांची लागेबांधे स्पष्ट झालेले आहेत. याचाच अर्थ बाहेरील किंवा आपल्या देशातले स्लीपर सेल असू देत, देशातल्या दहशतवादी संस्था, संघटना असू देत. त्यांचे ह्या बाह्य देशांशी लागेबांधे आहेत आणि हे सिद्ध झालेलं आहे. दिल्ली रायट्स म्हणून एक रिपोर्ट पब्लिश झालेला आहे दिल्लीमधूनच. तर त्याच्यामध्ये हे स्पष्ट आहे, की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI म्हणून ही जी संघटना आहे, ज्याचे बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्याशी पण त्यांचे संबंध आहेत. तर त्यांनी इथे 120 कोटी रुपये ओतून पद्धतशीरपणे ही आंदोलनं पेटवली गेली, ही हिंसा केली गेली आणि अगदी हे त्या संदर्भामध्ये अनेक अटक पण झालेली आहे. हा विरोध किंवा ही आंदोलनं खास करून ज्या राज्यांमध्ये भाजप शासन नाही आहे, असं तर दिसतंच, हे तर आहेच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठे दिसतं तर JNU, अलीगढ किंवा जामिया मिलिया इस्लामिया ही जी विद्यापीठं आहेत तिथे दिसतं. आणि ह्या विद्यापीठांचा, JNU सारख्या विद्यापीठांचा काळा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर तो शहादत दिन म्हणून त्यांनी तिथे पाळला गेला. आणि त्या दरम्यान भारत तेरे टुकडे होंगे आणि अशा आझादी हमें चाहिए आझादी वगैरे ह्या घोषणा दिल्या गेल्या. तर अशा पद्धतीने म्हणजे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ सुद्धा स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासूनच वादाचं आहे. त्याचं तर म्हणजे अथॉरिटी सुद्धा त्याची वादाची आहे. त्यामुळे ही कुठे झाली आंदोलनं जास्ती करून, तर हे बघितलं तरी सुद्धा यातलं आपल्याला तथ्य दिसतं. ईशान्येकडचा विरोध जो आहे तो थोडाफार प्रमाणात आपण म्हणजे जस्टिफायबल आहे, तरी सुद्धा तो गैरसमजातनं निर्माण झालेला आहे. ते ईशान्येकडचा बराचसा भाग हा कायद्याचा अपवाद केलेला आहे. एकतर म्हणजे आसाम अकॉर्डच्या विरोधात आहे असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा ह्या कायद्याने जर नागरिकत्व दिलं हिंदूंना, पारशींना, शीख, बौद्ध यांना, तर ते काय फक्त आसाममध्येच वसतील असं नाही. त्यांचं पुनर्वसन हे पूर्ण भारतभरात केलं जाईल नक्कीच. त्याच्यामुळे त्याचं फक्त आसाम अकॉर्डच्या विरोधात ते जाणार नाही. ह्याच्या व्यतिरिक्त भारतीय संविधानाने ईशान्येकडच्या अनेक जिल्ह्यांना स्वायत्तता दिलेली आहे ऑलरेडी संविधानानुसार. आणि तिथे एक इनर लाईन परमिट म्हणून सुद्धा आहे. तर ह्या मॅप मध्ये आपण बघितलं तर पांढरा शुभ्र भाग जेवढा दिसतोय तोच ह्या CAA खाली येईल. बाकी जो भाग आहे, जो डार्क व्हायोलेट भाग आहे, तो तर इनर लाईन परमिट म्हणून आहे. म्हणजे भारतीय नागरिकांना सुद्धा तिथे परमिटनी जावं लागतं किंवा तिथे वसन होतं त्यांचं. आणि इतर ठिकाणी सुद्धा जे जिल्हे आहेत, स्वायत्त जिल्हे, त्यांना सुद्धा खूप इम्युनिटी दिलेली आहे किंवा त्यांना सुद्धा खूप संरक्षण दिलं आहे. त्याच्यामुळे इथे नक्कीच त्यांचं वसन होणार नाही. तर एकूण हे ह्या विरोधातलं आणि ही तथ्य आहेत त्यातली, की ईशान्येकडचा विरोध असू देत किंवा धार्मिक आधारावर ज्या पद्धतीने विभाजन झालं आणि त्याच्यानंतर ह्या 3 राष्ट्रांमधनं जो धार्मिक छळ ॲज ऑन डेट चालू आहे. तर खूप मोठ्या केसेस झालेल्या आहेत. म्हणजे अगदी एक छोटी केस उदाहरणादाखल मी सांगते, की पाकिस्तानमध्ये एका लेनमध्ये हिंदू डॉक्टरचा दवाखाना होता आणि त्या हिंदू डॉक्टरनी रद्दीत आलेल्या पेपरमधनं बघितलं नाही आणि तो होता नेमका पुराणाचा कागद आणि त्या पुराणाच्या कागदामध्ये औषधं बांधून दिली. तर ह्या गोष्टीसाठी तिथे दंगल पेटली, त्याचा दवाखाना पेटवून दिला आणि त्याच्यावर ब्लास्फेमी म्हणजे ईशनिंदा ह्या गोष्टीसाठी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आणि इतर जी हिंदूंची दुकानं होती ती तिथे जाळण्यात आली. तर ही एक एवढी किरकोळ गोष्ट आहे, की त्यांनी न बघता पुराणाच्या कागदामधून औषधं बांधून दिली आणि तो ब्लास्फेमी हा गुन्हा केलाय असं म्हटलं गेलं आणि त्याच्यावर त्याला अटक केली गेली. तर अशा पद्धतीने तिथे आजही
प्रचंड मोठ्या संख्येने धार्मिक अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत, त्यांची धर्मांतरणं होत आहेत. आणि ती राष्ट्रच एकूण म्हणजे फाळणी आणि तेव्हाचा लोंढा ही एक वेगळी गोष्ट झाली, जी 47-48 साली झाली, 71-72 साली झाली बांगलादेशमध्ये. पण त्याच्या व्यतिरिक्त ही राष्ट्र धर्मशासित राष्ट्र म्हणून उभारणी त्यांची झालेली आहे आणि मागच्या हजारो वर्षांचा इतिहास बघता त्यामध्ये ती ती लोकशाही मूल्य अंगीकारतील असं आत्ता तरी दिसत नाहीये. आणि भारत हा नेहमीच धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहिलेला आहे आणि त्याच्याचमुळे जे हिंदू त्या दरम्यान 1948 पूर्वी भारतात येऊ शकले नाही किंवा खूप जी सीमारेखा आखली गेली, ज्या घाईघाईत फाळणी झाली, त्यामुळे जे हिंदू तिकडे इकडे येऊ शकले नाहीत किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या तिथे कदाचित ट्रायल म्हणून राहिल्या असतील, कदाचित परिस्थिती सुधरेल म्हणून राहिल्या असतील. त्यांना तिकडे जगणं अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे अ, भारताकडे ते एक आशेचा किरण म्हणून बघत आहेत आणि इकडे तिकडे सुद्धा आपल्या प्रॉपर्टीज किंवा आपली घरदारं सोडून इकडे आलेले आहेत. तर त्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला त्यांना परत पाठवणं तर शक्यच नाही. परत पाठवणं शक्य नाही. त्याच्यामुळे त्यांना भारतामध्ये त्यांचे अधिकार जपावे लागतील आणि हे पूर्ण अधिकार जपणं हे नागरिकत्व कायद्याने होईल. त्यामुळे हा नागरिकत्व कायदा आहे. तर असा ह्या सगळ्या कायद्याचा, इतिहासाचा, कायद्याचा, संविधानाचा हा आलेख आहे. जगभरामध्ये ही मुस्लिम स्थलांतराची समस्या आहे आणि इराक-सिरिया युद्धानंतर जेव्हा सीरियामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसलमान स्थलांतरित झाले, तुर्कस्थानमध्ये गेले, तिथून युरोपमध्ये गेले आणि आता युरोपने आपल्या सीमा सील केलेल्या आहेत, की मुस्लिम निर्वासित नकोत म्हणून. कारण की त्यांची लोकसंख्या वाढते, ते पुन्हा भूभाग किंवा अल्पसंख्याकांचे अधिकार मागतात. पुन्हा भूभाग वेगळा करण्याची च्या घटना घडतात आणि हे पूर्ण जगाने बघितलेलं आहे. त्यामुळे आता युरोपमध्ये सुद्धा राष्ट्रवादाचा विचार होत आहे. त्याच्यामुळे मुस्लिम नागरिक नको, मुस्लिम स्थलांतरित नको असं वेळोवेळी त्यांनी म्हटलं गेलेलं आहे. मगाशी आपण ह्या सगळ्या संदर्भामध्ये संविधानिक आपण बघितली की आपण क्लासिफिकेशन करू शकतो किंवा संसदेचा हा अधिकार पूर्णपणे असतो की कोणाला नागरिकत्व देणं आणि कोणाला नाही. आणि आपण घुसखोर आणि शरणार्थींचा भेद केलेला आहे आपल्या कायद्यानुसार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कायदा पूर्णपणे जस्टिफायबल आहे या 3 देशांमधून आलेल्या गैर-मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचा. आणि ह्या विषयावर ह्या अनुषंगाने हा कायदा ही एक छोटी गोष्ट झाली, पण त्या अनुषंगाने एकूणच थिओक्रेटिक स्टेट आणि डेमोक्रेटिक स्टेट ह्या संदर्भामध्ये थोडीशी समाजामध्ये चर्चा व्हावी. भारतामध्ये शरिया कायदे किंवा अजूनही पर्सनल लॉज मुस्लिमांना त्यांचे त्यांचे आहेत, तर ह्या सगळ्यामध्ये चर्चा व्हावी. ह्या उद्देशाने मी हे पुस्तक पण लिहिलं किंवा या उद्देशाने मी थोडासा अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करते, बोलत असते. तर एकूण हे सगळं पटल ह्या सगळ्या संदर्भामध्ये सांगतं. तर मी इथे थांबते. मला असं वाटतं मी भरपूर वेळ घेतला. तरी एक धावता आराखडा मी इथे तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटा प्रयत्न केला. तर इथे थांबते याच नोटवर. खूप खूप धन्यवाद. जय हिंद.